गेल्या काही दिवसांपासून आपल्या राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंच्या मनात युतीबद्दल नेमकं चाललंय काय याचे अंदाज बांधले जात होते। आणि या तर्कवितर्कांमध्येच उद्धव ठाकरेंचं एक विधान अनेकांसाठी आश्चर्यकारक किंवा चर्चेचा विषय बनलाय। जे महाराष्ट्राच्या मनात तेच आमच्याही मनात असं म्हणत त्यांनी ठाकरेंच्या युतीचे सकारात्मक संकेत हे अधिक बळकट केल्याचं बोललं जात आहे। राज आणि उद्धव ठाकरेंची युती दृष्टीपथात जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल। ठाकरे प्रेमींची इच्छा पूर्ण होणार। संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला। 2 दशकांनी दोघे भाऊ एकत्र येणार। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। ठाकरे बंधूंच्या युतीची ही ब्रेकिंग न्यूज लवकरात लवकर मिळण्यासाठी ठाकरे प्रेमींनी देव पाण्यात ठेवायला सुरुवात केलेली असेल। उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या मनातली गोष्ट बोलून दाखवल्यानं अनेकांना आता ठाकरेंची युती दृष्टिक्षेपात आली असंच वाटू लागलं असेल। गेले 2 दिवस राज्याचं राजकारण ठाकरेंच्या युतीच्या बातम्यांनी व्यापून गेलंय। खर तर काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या टाळी आरोळीचे फक्त प्रयत्न सुरू होते, पण थेट कुणीच बोलत नव्हतं। त्यामुळे युतीवरनं ठाकरे ब्रदर्सची ग्रेट भेट कधी होणार याची प्रतीक्षा लांबत होती। या सगळ्या गोष्टींविषयी अनेकांची मनं तळ्यात मळ्यात असताना उद्धव ठाकरेंनी मात्र थेट मन की बात शेअर केली। मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। चालू आहे का? जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही आउटडेटेड न होणारा ब्रँड असल्यानं या बातम्यांमध्ये फक्त राजकारण्यांचाच नाही तर माध्यमांना सुद्धा कमालीचा रस आहे। सिनियर ठाकरे एकमेकांसोबत राजकीय जवळीकीचा प्रयत्न करत असतानाच जनरेशन नेक्स्टचे प्रयत्नही लपून राहिले नाही। आदित्य उद्धव ठाकरे आणि अमित राज ठाकरे यांच्या कालपर्वाच्या विधानांमुळे काहीतरी सकारात्मक घडतंय याचाही अंदाज बांधला जाऊ लागला। आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे। जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या 2 भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही आहे। मला काही इश्यू नाही 2 भाऊ एकत्र येणार, पण मी 2014ला 17ला बघितलं आहे। 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलं आहे, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते। राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे। आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल, तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा। हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही। या सगळ्या घडामोडींमध्ये संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या संवादाबद्दल एक विधान केलं आणि अनेकांना विचार करायला भाग पडलं। बघा, ही जी मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे 2 भाऊ आहेत ना। मी त्या दोघांनाही पाहिलंय आणि जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही। काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील। एकीकडे दोघे भाऊ एकमेकांना साथ घालत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी सुद्धा मनोमिलनाची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे नेत्यांसोबत कार्यकर्त्यांचाही पॅचअप मोड ऑन झाल्याचं चित्र आहे। आमची सर्व शिवसैनिकांची कळकळीची विनंती आहे उद्धव साहेबांना की आज जर जे राजकारणात चिखल झालेला आहे, जर हे सुरळीत आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल तर दोघं ठाकरे बंधू राजसाहेब असतील, उद्धव साहेब असतील यांनी एकत्र येणं ही काळाची गरज झालेली आहे। आज जी काही प्रतिमा भेट दिली आहे, हिंदुत्व अधिक ठाकरे आणि बरोबर महाराष्ट्र हे समीकरण जर घडलं तर निश्चितच ह्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडच चालणार।
ठाकरे बंधूंची मन की बात तर झाली, आता दोघे भाऊ दिल की बात कधी करणार याची महाराष्ट्र वाट पाहतोय. कारण ठाकरेंचं एकमेकांसोबतचं नातं जितकं हळवं आहे, तितकीच त्या नात्याला गेल्या काही वर्षातल्या राजकीय कटुतेची किनार सुद्धा आहे. ही कटुता दूर करण्याचा आजवर अनेकदा प्रयत्न झालाय, पण यश काही मिळालं नाही. सध्या दोघे भाऊ आपापल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडतात. सध्या उद्धव ठाकरेंकडे ना शिवसेनेचं नाव आहे ना चिन्ह. तसंच लोकसभेचा अपवाद वगळता त्यांना विधानसभेत अपेक्षित यश मिळवता आलं नाही. तर दुसरीकडे या दोनही निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे आजच्या घडीला शिवतीर्थ आणि मातोश्रीच्या मनोमिलनाची हीच ती वेळ, अशी अनेकांची भावना आहे. ठाकरे बंधू एकत्र येणं ही काळाची गरज आहे. दोन्ही बंधू एकत्र आल्याच्या नंतर कधी फायदाच नाही. जर एकत्र काम केलं तर फायदाच होईल. डिफरंट असं लँग्वेजसाठी त्याच्यासाठी असं वाटतं की दोघा भाऊला एकत्र यावं लागतं. त्यामुळे चर्चेच्या सगळ्या गुऱ्हाळात आता राज ठाकरे आपल्या दादूकडे जातात की थोरलेपणाच्या नात्यानं उद्धव त्यांच्या राजाला साथ घालतात, याचीच महाराष्ट्राला प्रतीक्षा असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान महाराष्ट्राच्या मनात नेमकं काय आहे हे सर्वांना ठाऊक आहे, पण उद्धव ठाकरेंच्या मनात काय, असा सवाल विचारलाय संदीप देशपांडेंनी. तर याबद्दल सुषमा अंधारेंनी देशपांडेंना एक सल्ला सुद्धा दिलाय. आपण पाहूया. कसं आहे, महाराष्ट्राच्या मनात खूप गोष्टी आहेत. 2014ला पण महाराष्ट्राच्या मनात एक गोष्ट होती, पण ती घडली नाही. उद्धव ठाकरेंच्या मनात होतं तेच घडलं. 2017ला पण महाराष्ट्राच्या मनात गोष्ट होती, पण ती घडली नाही. जे उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं. 2019ला पण शिवसेना भाजप युती म्हणून लोकांनी मतदान केलं, पण जे महाराष्ट्राच्या मनात होतं ते घडलं नाही. उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं. आता आलं 2025. आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे सगळ्यांना माहिती आहे, पण ते महाराष्ट्राच्या मनातलं घडतं आहे का उद्धव ठाकरेंच्या काय मनात आहे तेच घडतं आहे, ते आता येणारा काळ ठरवेल. मला असं वाटतं त्याच्यासाठी वाट बघू. त्यांनी सांगितलं काही संदेश नाही तर थेट बातमी देणार, तर वाट बघा, वाट पाहूया. रीतसर प्रस्ताव जाण्यासाठी किंवा काही अडचण आता असेल तर मला वाटतंय संदीप देशपांडे सारख्या लोकांची अडचण आहे का, असं आता खेदाने म्हणावं लागते. त्यामुळे संदीप देशपांडेंनी विनाकारण अपशब्दाची वाटणी ज्याला म्हणतात, ती अपशब्दाची वाटणी स्वतःच्या डोक्यावर घेऊ नये. पांडेंच्या म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे ते अमित ठाकरे यांच्या स्टेटमेंटला आणि आदित्य ठाकरे यांच्या स्टेटमेंटला. मला वाटते दोनही भावांच्या मुलांनी या संबंधाने प्रचंड अनुकूलता दाखवलेली आहे. आणि काल अमित ठाकरे यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं होतं की दोघे जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही मध्ये पडायचं काहीच कारण नाहीये, आणि महत्त्वाचं फक्त पुढाकार कुणी घ्यावा हा प्रश्न आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय महत्त्वाचा असलेला हा ठाकरे ब्रँड टिकायला हवा, असा आग्रह सध्या दोनही पक्षांचे कार्यकर्ते धरतात. आणि इतकंच नाही तर राजकीय पक्षांसोबत बांधील नसलेले सर्वसामान्य नागरिक सुद्धा महाराष्ट्रासाठी ठाकरे ब्रँड हा गरजेचा असल्याचं मत व्यक्त करतात. तर राजकीयदृष्ट्या अतिशय प्रभावशाली असलेला हा ठाकरे ब्रँड नेमका आहे तरी काय, ते आपण पाहूया. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते ठाकरे ब्रँड पुन्हा दमदार व्हावा यासाठी दोन्ही भावांच्या आधीपासूनच रस्त्यावर उतरायला लागले. डोंबिवलीत तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आंदोलन केलं. तर नाशिकमध्ये मनसेच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे शिवसैनिक तर घरचं कार्य असल्याप्रमाणे उपस्थित होते. ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे हेच मत दोन्ही पक्षाचे राज्यभरातले कार्यकर्ते व्यक्त करतायत. ही दोघं जर एकत्र आली तर या महाराष्ट्राचं गोकुळ करून ठेवतील, आणि सर्वांची आशा देवा ईश्वर चरणी प्रार्थना करतो की ही लवकरात लवकर दोघं एकत्र येऊ दे आणि महाराष्ट्रासाठी चांगली संकल्पना, चांगली कामे व शेतकऱ्याच्या हितासाठी व कार्यकर्त्यांच्या हितासाठी हे प्रश्न लवकरात लवकर सोडवतील ही मी आशा करतो. ठाकरे हा ब्रँड आहे आणि उद्धवसाहेब, राजसाहेब ही एकत्र येणं गरजेचं आहे. अमित ठाकरे, आदित्य ठाकरे ही सगळा ठाकरे हे ब्रँड एकत्र येऊन महाराष्ट्राचं कल्याण होणार आहे आणि यातच सगळ्या महाराष्ट्रीयांचं, मराठी माणसाचं भलं होणार आहे आणि लुंग्या सुंग्यांचं सगळं हे संपणार आहे. त्यासाठी ही दोघं एकत्र येणं काळाची नव्हे आपल्यासारख्या मराठी लोकांची गरज आहे.
ठाकरे ब्रँड शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उदयाला आणला. 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरून संघर्ष करत होते, तर स्थानिक लोकाधिकार समितीमुळे मराठी युवकांना नोकरी मिळू लागली. परिणामी मुंबईत शिवसेना वाढायला लागली. मुंबई ठाण्यात ताकद निर्माण केल्यानंतर 1988 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची विराट सभा झाली. संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर शिवसेनेचा मराठवाड्यात झपाट्यानं विस्तार झाला. तर 1990च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 42 आमदार निवडून आले. त्यानंतर 1992 साली उसळलेल्या दंगली, 93 मध्ये मुंबईत झालेले बॉम्बस्फोट या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही त्यांचं हिंदुत्व आक्रमक केलं. 1995च्या निवडणुकीत शिवसेना प्रमुखांनी केलेल्या झंझावाती प्रचाराला यश आलं. शिवसेनेचे 75 आमदार निवडून आले आणि पहिल्यांदाच राज्यात युतीच्या रूपानं गैर काँग्रेसी सरकार सत्तेत आलं. बडे नेते, संस्था, पैसा हे काहीही हाती नसताना बाळासाहेब ठाकरेंनी राजकीय चमत्कार केला. सामान्य शिवसैनिकांना सत्तेत बसवण्याची किमया बाळासाहेब ठाकरेंनी केली आणि त्यामुळे ठाकरे ब्रँडचा दबदबा निर्माण झाला. या सगळ्या राजकीय जडणघडणीत महाराष्ट्रात शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण बनलं. तसंच राज्याच्या राजकारणात ठाकरे केवळ आडनाव नाही, तर तो एक राजकीय ब्रँड बनला. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ठाकरे ब्रँड तब्बल 5 दशकं तळपत होता. मात्र ठाकरे ब्रँडला अनेकदा तडेही गेले. शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासावर नजर टाकल्यास त्याची आपल्याला प्रचिती येते. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांनी शिवसेनेची साथ सोडली. राज ठाकरेंनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला होता. त्यामुळे ठाकरे ब्रँडला मोठा तडा गेला. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा मिळाल्या, तर राज ठाकरेंच्या मनसेला एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे ठाकरे ब्रँडवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ठाकरे ब्रँड संपणार नाही असं वक्तव्य केलं होतं. राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना जे ठाकरे ब्रँडबाबत वाटतं तेच सामान्यांनाही वाटतंय. ठाकरे ब्रँडच्या दबदब्यासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी मागणी केली जातेय. त्यामागची कारणंही तशीच आहे. गेल्या वर्षभरात राज्यात अनेक ठिकाणी परप्रांतीयांची मुजोरी वाढल्याच्या घटना समोर आल्या. ठाकरे ब्रँड कमजोर झाल्यानं अन्याय वाढल्याची भावना मराठी माणसांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुसंख्य मराठी माणसं ठाकरे ब्रँडसाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं म्हणून आग्रही आहेत. आता जनतेच्या मनात जे आहे ते प्रत्यक्षात होऊन ठाकरे ब्रँड पुन्हा तळपेल का हे लवकरच स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर राज ठाकरे